सर्वांना प्रथम विजय भरणे प्रथम धन्यवादीचे सरपंच सध्याचे आपले हे माझी प्रथम ओळख करून देतो। मी भरणे विजय काशीनाथ भरणेवाडी गावामध्ये अपक्ष निवडून आलेला आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे। तसेच आज सर्वांना काळजी लागली असेल की बाबा भरणेवाडी गावातून आज प्रवेश होतोय, नेमकं काय भानगड आहे, बरोबर आहे की नाही? काय भानगड आहे तर भरणेवाडी गावामध्ये जी आज परिस्थिती काय आहे किंवा काय नाही किंवा जगामध्ये चित्र काय धावलं जातं ते सर्वांना कोणाला माहितीच नाही। आज भरणेवाडीमध्ये भरपूर लोक आहेत, आज माझ्याबरोबर भरपूर कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आणि अजून येणारे आहेत। फक्त काय होतं, सुरुवातीला कोण बाहेर पडतंय हे कार्यकर्ते वाट बघतात आहेत, तोंड मोकळं म्हणजे सुरुवातीला आपण बाहेर पडलोय, कोंडी फोडली कारण की इतका दबाव आहे की म्हणजे की माणूस मतपत्रिका सुद्धा दुसऱ्याच्या हातात घ्यायला आज भरणेवाडीमध्ये अडचण आहे, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे। तर या ठिकाणी आम्ही कुठल्याही गोष्टीचा पर्वा न करता आज बाहेर पडलो। यासाठी बाहेर पडलो की आज भयांकडे आज आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं। आज सोनाच्या माध्यमातून भयांनी आज आता सांगितल्याप्रमाणे यांनी 7-8 हजार लोकांना आज रोजगार निर्मिती करून दिलेले आहे। तसं आमच्या वाडी वस्तू की सांगितलं जातं की बाबा आज भरणेवाडीतून सांगितलं जातं की 6-6.5 हजार कोटीची कामं केलीत आम्ही रस्त्याची तालुक्यामध्ये। आज तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही इथं उठून चला भरणेवाडीला चला, भरणेवाडी 2-3 ठिकाणं रस्ते आलेत, त्या रस्त्यांची अवस्था पहा, फार वाईट आहे। तिथं तिथले कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, नुसते रस्ते लावले जे करतात, एकाच रस्त्याचे बिल 4 वेळा काढतात ती। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आज पुन्हा बोलण्या एवढा मी मोठा नाही, पण तरी सुद्धा आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही सर्व मित्रमंडळांनी की परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमचे भरणेवाडी गावातून जेवढं जास्तीत जास्त कसं मतदान होईल भयांना, हा आमचा प्रयत्न राहील। आणि भयांना येणाऱ्या 20 तारखेला 19 क्रमांकाचं टिटली या चिन्हासमोरील बटन सर्वांनी दाबून विजय करा, अशी मी आमच्या भरणेवाडी गावातील लोकांना विनंती करतो, तसे सर्वांना करतो। कारण की भरपूर लोकांना यायचंय बाहेर, पण ते फक्त ते आपले स्वतःचा म्हणजे पॉम्पलेट घ्यायचं तुम्हाला मागायला बाहेर पडायला तयार नाहीत, दबावा खातीर आहेत। साधा वाडी स्टेटस जरी कोणी ठेवला ना तरी त्याला बोलून घेतलं जातं, तू का स्टेटस ठेवतोय, तू असं का करतोय, तुला काय कमी पडलं, बी आहे आहे की तुम्ही बी आहे, पण किती दिवस आहे नुसतं कुठली कामं घेऊन गेलं ना, आश्वासन आज करू उद्या करू। आज 3-4 वर्ष झाला आम्ही काही गोष्टीच्या पाठीमागे लागलोय, पण आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि काम काही केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही आज आमचा सर्व मित्र परिवार घेऊन भयांना पाठिंबा दिलेला आहे। आणि आमदारांच्या पोलवरला रस्ता झाला का तेवढं मतदान करा येते सांगितलं भरणेवाडीमध्ये मतदान करा येते त्याच्यावर केलाय का रस्ता तेवढा। ज्या भरणेवाडीमध्ये भरपूर असे रस्ते आहेत की बाबा पत्रकारांना सगळं माहिती आहे, पण ते बी काय बातमी देत नाही ती, ह्याचा बी मला सगळं माहिती आहे भरणेवाडीत काय चाललंय किंवा काय नाही चाललं। तुम्ही येऊन बघा, त्या टिप्परने ह्याने फार रस्ते खराब केले तिथं, फार म्हणजे फार रस्ते खराब केले। मी ते अरे कामतेचं वगैरे टिप्पर अडवलं ना तर मला फोन यायचे त्यांचे, तुम्ही का टिप्पर अडवताय, जाऊ दे मी म्हणायचो ते रस्ते करा ना तुम्ही कशासाठी ते टिप्पर, मग ते नुसते जाऊ दे आम्ही करणार आहे। आज आमचा बिरगुळ पाटीपासून तो बिरोबा मंदिरापर्यंत एवढा रोड खराब झालाय, टिप्पर न झालाय। मी 1 वर्षापूर्वी काम त्यांचे टिप्पर अडवले होते, तरी सुद्धा त्यांनी मला त्यांच्या सांगितलं की बाबा तुम्ही ते सोडून द्या, मी सोडलं। पण त्यामुळे तसं काही नाही होतं। मला वाटतं की आज आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की भयांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं, कुठलेही आम्हाला अडचणी येऊ द्या, कुठलेही वेळ येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, आम्ही आज भयांसोबत राहणार म्हणजे राहणारच आहे। आणि भयांचा मला सांगितल्याप्रमाणे 23 तारखेला विजय होणार आहे आणि विजय बिरोबाचा आणि भाळे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बिरोबाचा तसेच बाकी सर्वांचा न कुठल्याही याचा उल्लेख करता विजय गुलाल खेळायचा आहे म्हणजे खेळायचा आहे। धन्यवाद। मी एवढं बोलून थांबतो।